अलिबाग तालुक्यातील थवळ येथील ग्रामपंचायत नजीक असलेल्या तलावात पोहत असताना हितराजू सेल्वम वय 17 वर्ष राहणार मुंबई याचा करुण अंत झाल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की अमित जयंत नाईक हे त्यांच्या परिवारासह 21 नोव्हेंबर रोजी अलिबाग तालुक्यातील थवळ येथे फिरायला आले होते। दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजूला असलेल्या तलावात पोहण्यासाठी अमित जयंत नाईक यांची मुलगी आणि हितराजू सेल्वम हे दोघे उतरले होते। अमित जयंत नाईक यांची मुलगी ही पोहून तलावाबाहेर आली, मात्र हित बाहेर येत असताना त्याला दम लागत असल्याने तो तळाला जाऊ लागला। त्याचवेळी अमित जयंत नाईक यांची पत्नी आणि नातेवाईकांनी मदतीसाठी आवाज दिला असता तेथील काही स्थानिक नागरिकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडत नव्हता। त्याचवेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी आले, त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने हितला शोधण्याचा प्रयत्न केला। काही वेळानंतर तो बेशुद्ध अवस्थेत सापडला। त्याला तातडीने उपचारासाठी अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात आणलं असता आपत्कालीन विभागात असणारे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्याला घोषित केलं। या घटनेने अलिबाग तालुक्यात शोककळा पसरली असून पर्यटकांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।